कोणाचं पत्र? कोणाचा? माधवचं पत्र. काय लिहिलंय तुझ्या झिलान? चुकून लिवल्या ते ना. छाया, हा जा याचा बोजा बिस्तरो बांधून घे. अहो, छाया, अण्णा तुका पण जाऊचा हा. माधवन तुका सांगितलेलं ना त्याचं नाव या घरात काढायचं नाही म्हणून. या घरात तुका जाच होता. हा? तुका वाटता तुझा जीव घेईन मी. आजपर्यंत या घरात जिता रावलास नशीब समज, पण याच्या पुढे या घरात रावलास तर जिता राहशीलच असं नाही. अण्णा दागिने नाही भरले, ते घरातच रवान देत. घे तुझ्या झिलाचं पत्र. घे. असं नाही भाऊ, परत चुकला माझा. निघ. त्यानं बोलवलं असं ना तुका. हा? झिलाचं पुळको हा ना तुका. जा बस जाऊन कुरवळत. अण्णांनो असं नको करू. ए जिता घरात येलस तर नशीब समज. आवाज केलास तर हाय चिरीन. पत्र पाठवताना झील हा मग जा त्याच्याकडे कायमचा. मी पाय धरते तुमचे, असं करू नका हो. मी या घर सोडून तुमका सोडून काय नाही जाऊचे. वय तर बघा या घरात मारून टाका, पण या घर मी नाही सोडतले, नाही सोडतले. सोड. अण्णा मी हात जोडते. खरं तर चूक त्यांची नाही, चूक माझी. ते पत्र मीच घरी घेऊन आले होते. तुम्हाला शिक्षा द्यायचीच असेल तर तुम्ही मला द्या, या माऊलीला नको. हवं तर मी तुमच्या पाया पडते. पुन्हा माझ्याकडनं अशी चूक होणार नाही. येते. म्हणता तर बे बाबा गप राहू. अण्णा नाही कसे मी अण्णा नाही
बाबा तुका वाटो वयो घे वाटो घे. तोंड बंद कर. ते काय होता जरा त्या पोराकडे बघ. अरे काय वय त्याचा. शेवंता अरे बाय ना तुझी ती लगीन झाला तुझा त्याच्या वांगडा. गो वर बघ, माझ्याकडे बघ. अगो टिकली खाया तुझी बरा ना दिसत या. लाव टिकली लाव आधी. करता वाय ना गो सगळा. येत गुण येत. फसवलंच तुम्ही माका. काय गो असं काय बोलतस. काय माका वाटलेला हे बरे होती, काहीतरी फरक पडात. ह्या आशेवर मी काय ना काय करत इलोय, पण आता थकलंय मी वाट बघून. माका वाटलेला त्यांच्या वांगडा सुखाचा संसार करी. हे माका प्रेमान शोभा अशी हाक मारती. माझी अपेक्षा अशी काय नाही हा मोठी. आपल्याकडे पैसे अडकून आया नको मग काय. हा ना त्याच्यात 4 घास मी खाईन, सुखाचा संसार करीन. पण यांचं या असंच चालू राहिलं तर काय करू मी. हा होय गो बाय, कळता माका सगळा. तुझ्या जागी दुसरा कोण असता माझ्या जिलाक बघून नकार दिला नसता. पण तू सगळा सांभाळून घेतस. आता तू माझा या कैक. आपण तू सांगशील त्या सगळा केला, सगळे उपाय केला. आता मी काय सांगताय ना ता तू कर. देवळात जा, ओटी भर ग्रामदेवतेची. जा काय सांगूचा ना तर तिका सांग. ऐकीत ती तुझा. त्या आता एवढा करून बघूया. शेवंता आहे माझा दादा पाठवलेला खेळणा आहे. तू रडतस किती यात. काय नाही रे. मी ऐकलंय अण्णा तुका आरडा होते ना. माझा या काम करशील. काय काय आहे. माझ्या दादाचं पत्र येला. पत्र फाडलेला असा. या पत्र जोडशील तू. वय ह्याच्यावर तुझ्या माधव दादाचा पत्तो असा. आहे माझा दादा खरं होता तर काय आपल्याक. होय. मग आपण माझा दादा पत्र पाठवू शकतो. होय. मग मी मोठं झाल्यावर या पत्त्यावर जाईन आणि माझा दादा भेटान. होय रे राजा, होय. जा. आहे सगळे तुकडे तर जोडान झाले, पण एक तुकडो नाही हा. हे बेल्या काय चालला. काय नाही. आळा घालून झाला. आला विसरलंय. बेल्या आता कारचं सोडून काय करत राहिलास.
जा आधी काम कर. दत्तभाऊ रागवले. दत्तभाऊ अण्णांनी माई घराबाहेर नाही काढला नी. काय म्हणलंस? हा पत्र लिहिला ना आता माधवभाऊंचं पत्र लिहिला. माधवाचं पत्र? मग अण्णांनी माई कसा हातात धरून असा बाहेर आणला नी, असा बसवला नी, आरडले. माई रडत होती, पाय धरल्यान. मग नाही काढल्या नी बाहेर अण्णांनी. आला. आई रडा नको. जेव्हा माझा दादा परत पत्र आहेत तेव्हा गावात आपल्याक पत्तो. मग मी लिवेन, सगळं लिवेन. तू आठवणीने रडत असतस त्याका सांगेन तू लवकर ये. तुझी सगळ्यांका आठवण येतं म्हणा. आणि पत्र नाही येला तर मग मी मोठं झाल्यावर मुंबईत जाईन, सगळीकडे माझा दादा शोधीन आणि हयसर घेऊन येईन. तू रडा नको. तू असस तरी म्हणला भरल्या घरात आळावता कोण बाये. आधी हैता रडणं बंद कर. काय आला बाये? हाय ते पत्राचे तुकडे किती गोळा करून ठेवलंस तू? गे झाला ता काय कमी झाला? हा आता ह्या जर अण्णांका कळलं ना तर ते तुका घरात सोड, जित्ते ठेवचे नाही. आता माधव गेलो ना मग हे किती त्याचा इशय काढतो. गे बाय 2 घास मिळतात ना ते सुखान खा. तुका काय घरात लाड करू कोणच नाही. हा गे मी असय माझे लाड कर, माका जीवलं. शाळेत माझा दादा किती चांगलं होतो आणि तू कितक्या कुसक्या. ए माधवाच्या चमच्या, तो गेलो ना आता तू जर जास्त बोललस ना तर अण्णा तुका पण पिटाळतले. समजला? मी जाईन मुंबईत आणि माझा दादाचा पत्तो ऐक कळवेन. गे बाय माधवाच्या पत्त्यासाठी चालला हा या सगळा रामायण. मग बाय तू जा, जिलाक शोधूक जा आणि घालती मुंबई पालथी. माका माझ्या जिलाक भेटूचा. हा भेटूचा माका माझ्या जिलाक भेटूचा. माका माझ्या जिलाक भेटूचा. काय गे गे अशी काय झालं? धडधडती काय? थांबव थांबव. काय काय करता अशी? माई अगे खूळ लागला हा काय तुका? सोड माझा हात. एवढीच मुंबईत जाऊची हौस असा तर मगाशी अण्णा घराबाहेर काढी होते तेव्हा किती त्यांच्या पायावर लोळून घेतलंस. दत्ता, ए दत्ता, माका माझ्या माधवाक भेटूचा. आता का बघूचा. आहे आहे सांग बाबा तुझ्या हौशी की का मुंबईत जाऊचा असा. दत्ता माका घेऊन जातच मुंबईत माझ्या माधवाकडे. आहे हे नाव नको काढू माधवाचा. आधीच तमाशा झालेला. अरे कसं नाव नको काढू. तू माझं झेल तसं तो पण माझं झेलणार आहे. तुझी काळजी घेऊ मी असं सरिता. त्याच्याकडे कोण नाही. अरे हे कित्या काळजी करतास? येतील ना ते एक दिवस परत. अगं, कधी येतो परत, कधी येतो. आणि ते काय हे घरात घेते. मी जात आहे त्याच्याकडे. कशी जाणारस? हा इतकी वर्षा घराच्या बाहेर पडूसाठी सुद्धा 10 वेळा विचार केलंस तू. आता कशी जातलस? मुंबईत जाऊचा असा? कसा पण जाईन. सोड माझा हात. सोडू. घे सोडलंय, जा खैती. आहे 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 माझ्याकडे बघ. तू मुंबईत जाशील अगे पण एवढ्या मोठ्या मुंबईत माधवा खै शोधणारस? सापडणार असा काय? आहे परत येईलस तर अण्णा तुका घरात घेतील असं वाटतं? नको घेऊ दे. पण आता माका नाही राहत. अख्खे मुंबई पालते घालेन पण माधवा शोधून काढेन मी. ते का डोळे भरून बघेन तेव्हाच माका चैन पडतली. कोण नको येऊ माझ्या वांगडा. मी एकटाच जाईन. आई दत्त माधवा माधवा.
अभिरामा पकडजी का? माधवाकडे जाऊचा या आता एसटीन उडवल्या नसता डोक्या फिरला तुझा छायाताई गोमाका काय समजवतो तुझ्या साक्षीक समजाव. आहे नको की असं हट्ट करू. दत्ता का माझ्या माधवाकडे जाऊचा. मुंबई कायच्या दिशे कसा काय समजायचं मुंबई आहे येत गे माधव. नाही येऊचा तो. अरे तिचं पत्तो पण नाही. पत्र तरी कसं पाठवायचं रे ते का. के पत्तच होयो माधवाचो तो पाटण करणी विचारूचो. तिनाच हाडल्यान ना पत्र तिनाच वाचून दाखयल्यान ती का माहित असतलो. अभिरामा चल माझ्या वांगडा. काय सर येत असते का. तुम्ही घराकडे जावा. आहे जावा घराकडे तुम्ही. मी येतोय परत. माझी शपथ आहे तुका. जावा तुम्ही. कोण नको माझ्या वांगडा. चला अभिरामा चल. जीव घेणार होतात का माझा तुम्ही. हा दिवस बघण्यासाठी मी तुमच्यावर एवढं प्रेम केलं का. त्या माधवाचा पत्र घेऊन घराकडे किती येईलस. चुकलं माझं. माफी मागितली ना मी. अहो ते पत्र फक्त एक निमित्त होतं. तुम्हाला बरं नाहीये असं कळलं मला. तुम्ही घराच्या बाहेर पडलात असं कळलं. काहीच कळलं नाही काय करू. म्हणून पत्र एक निमित्त म्हणून घेऊन आले. फक्त तुम्हाला बघण्यासाठी. तुम्हाला जोवर बघत नाही तोवर माझं मन कासावीस होत होतं. पण या सगळ्याचा मोबदला असा मिळेल असं वाटलं नव्हतं मला. माझंच चुकलं. आणि असं असेल ना तर यापुढे तुमच्या वाड्यात पाऊल देखील ठेवणार नाही मी. आहे सावकाश. अभिरामा आपल्याकडे वेळ कमी आहे. पाय उचल. आहे आपण काय जाता सांग ना. आहे आपण मुंबईत जाता. अरे बाबा मग काय जाता. पाटणकरांकडे जातो.